परफेक्ट है ना? एकदम परफेक्ट. हो बरोबर आहे. ही जागा परफेक्ट आहे. जागा नाही, पेंट. आय मीन ते पेंटरचं काम परफेक्ट आहे. म्हणजे ते मायाचं काढून ते छान. ते हो छान छान झालं. केशव काकांचा कॉल आहे. हाँ केशव काका काय एक सेकंड. केशव काका आरामात सांगा काय झालंय. हाँ मीरा सॉरी, मी मध्येच आले ना, खरंच सॉरी. ताई अगं असं काय बोलतेस. अगं मला वाटलं होतं पेंटिंग लावून झालं असेल, पण तुम्ही तर एकमेकांच्या डोळ्यात हरवला होता. नाही ताई, अगं खरंच असं काहीच नाहीये. अच्छा मीरा, लहान नाहीये मी स्वतः पाहिलंय. केवढी लाजतीयेस. ठीक आहे, जे चाललंय ते चांगलं चाललंय. ऐक ना, मला असं वाटतंय जर तुमचं एकमेकांवर प्रेम आहे तर सांगून टाका. नाही असं कसं सांगून टाकायचं. म्हणजे प्रेम आहे हे मान्य केलंस तर. वेडाबाई, जर तुझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आहे ना ते त्यांना सांग. बघ, प्रेम असं मनात दाबून ठेवायचं नसतं. मीरा, तुम्ही दोघं काही असं अजरामर नाही आहात. तुला आवडतात ना अथर्व, तर सांगून टाक ग, बोलून टाक. तुमच्या आयुष्यातले हे जे क्षण आहेत ना हे खूप मोलाचे आहेत ग. कळतंय का तुला. कसला विचार करतेस तू. मीरा, आत्ता जे मी तुझ्याशी बोलतीये ते अथर्वची पहिली बायको म्हणून नाही, मी तुझी राधाताई म्हणून तुझ्याशी बोलतीये. तू मला सांगू शकतेस. आवडतात ना अथर्व तुला. बोल ना मीरा, अथर्ववर प्रेम आहे तुझं. काय 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 माझ्याकडे बघ. हो म्हणालीस तू. खरंच मीरा, किती छान. मीरा मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. आता फक्त एवढं करायचंय, जे काही तुझ्या मनात आहे ना ते सगळ्याच्या सगळं अथर्वला सांगून टाकायचंय. ठीक आहे. नाही ताई, मला नाही जमणार ग. का नाही जमणार. बरं हे बघ, असं आय लव्ह यू बोलू नकोस. आणि तू काही त्यांची प्रेयसी नाहीयेस, बायको आहेस तू त्यांची. बायको सारखं व्यक्त हो. म्हणजे हे बघ, नवऱ्याला ना असं न सांगता सगळं जिथल्या तिथे मिळालं ना त्यात सुद्धा प्रेम व्यक्त होतं. म्हणजे आता अथर्व ऑफिसला जाणार आहेत, हा, तर त्यांनी न मागताच त्यांना त्यांचं घड्याळ, रुमाल, वॉलेट अशा सगळ्या गोष्टी देऊन टाक. कळलं. देशील ना. हो हो. हाँ काका. केशव काका एक मिनिट द्या मला. मी ते इयरफोन्स लावतो. हाँ एक मिनिट. अथर्व आलेत. जा. नाही मीरा जा. का तुम्ही उगाच पॅनिक करत होता. हे काय ब्लू फाईल म्हणताय ना तुम्ही. माझ्या हातात आहे. मीरा, त्यांचं घड्याळ दे. तिकडे ड्रेसिंग टेबलवर ठेवलंय. हे चोकी चुकून राहिली असेल. एवढं काय पॅनिक करायची गरज आहे.
हां काका, माझ्या हातात माझ्या समोर आहे ती ब्ल्यू फाईल, 3rd पेज. दे आता. बरं, आता रुमाल दे त्यांचा. रुमाल कपाटात आहे. तरी काही डाऊट असेल तर तुम्ही बघू शकता. नाही नाही, डाव्या बाजूच्या ड्रॉवर मध्ये. सगळ्यात मागे. हा. हो मीरा, दे त्यांना. जर का तो मॅटर सॉल्व्ह झाला तर ठीक आहे, नाहीतर मी बोलतो. मीरा, त्यांचं वॉलेट दे. ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवर मध्ये उजव्या बाजूला. पण तुम्हाला ती अथॉरिटी दिली आहे ना मी. हो, तुम्ही चेक करू शकता पास. येतो मी निघतो. चालेल, ठीक आहे, येतो मी. सी यू. आज काही स्पेशल आहे का? मीरा, मीरा. नाही, असं काहीच नाहीये.